जय रामकृष्ण हरी। आज आपण सार्थश्री ज्ञानेश्वरी अध्याय 14 ओवी क्रमांक 359 या ओवीचा थोडक्यात मतितार्थ पाहणार आहोत। ओवी अशी आहे, निवटलने उपवडे जळी नले न विरुढे साम्य बुद्धी न मोडे तयापरी। या ओवीचा थोडक्यात मतितार्थ सांगता येईल। ज्याप्रमाणे मेलेला मनुष्य कधीही जिवंत होऊ शकत नाही किंवा जळालेले बीज कधीही उगवू शकत नाही, त्याचप्रमाणे ज्याची बुद्धी आत्मस्वरूपी स्थिर झाली आहे ती कशानेही भंग होत नाही। थोडक्यात काय तर ज्याप्रमाणे सूर्याच्या घरी अंधार किंवा प्रकाश याविषयी बोलायलाच नको, कारण तो स्वतःच स्वयंप्रकाशक आहे। त्याचप्रमाणे जो आत्मस्वरूपी लीन झालेला आहे त्या व्यक्तीस आपल्या जवळ मित्र बसला किंवा शत्रू बसला त्यात तो कुठल्याही प्रकारचा भेदभाव मानत नाही। थोडक्यात काय तर जो व्यक्ती आत्मस्वरूपी लीन झालेला आहे त्या व्यक्तीस एखाद्या गोष्टीची स्तुती केली असता तो हर्षितही होत नाही किंवा एखाद्याने निंदा केली तर त्याचे भयही बाळगत नाही। ज्याप्रमाणे एखाद्या वस्तूची जळून राख झाल्यास पुन्हा त्यास जळण्याची भीती नाही, त्याचप्रमाणे आत्मस्वरूपी लीन झालेल्या व्यक्तीस कुठल्याही प्रकारचे भय वाटत नाही। जय जय रामकृष्ण हरी।